बोल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी निखिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाबद्दल केलेल्या वक्तव्याचे राजकीय तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत. राज्यात मराठ्यांचे निघणारे मोर्चे सोडल्यास कोणतीही अशी मोठी राजकीय उलथापालथ अद्याप तरी दिसत नाहीये. अशा वेळी मी मुख्यमंत्री पदावर असेन नसेन असं वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी नवीन चर्चेला फोडणी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनामधली ही भीती आहे की राजकीय खेळी हे राजकीय विद्वानांना सुद्धा सध्या उमगलेलं नाहीये. या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्यापूर्वी पाहूयात एक छोटासा आढावा. विवेकानंद असं म्हणायचे की माणूस किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि मी देखील माझा ध्येय ठरवलाय, अरे किती दिवस मुख्यमंत्री राहायचं हे महत्वाचं नाही. एक दिवस जरी मुख्यमंत्री पदाचा मिळाला तरी देखील त्या एका दिवसामध्ये असं काम करून दाखवायचं की लोकांनी म्हटलं पाहिजे की हा एक मुख्यमंत्री काहीतरी बदल करू शकला, काहीतरी परिवर्तन करू शकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय पंडितांना देखील बुचकळ्यात टाकलंय. राज्यात नेतृत्व बदलाची कोणतीही चर्चा नाहीये. स्वपक्षातील विरोधकांना देखील त्यांनी चारी मुंड्या चित केल्यामुळे सध्या तरी ते गप्प आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या कामावरती पक्षश्रेष्ठी अमित शहा समाधानी आहेत. मागच्या 2 वर्षात राज्यात भाजपची आगेकूच सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांना वरदहस्त आहे. मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट स्मार्ट सिटी असो की स्वच्छता अभियान, यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. त्यामुळे दिल्लीश्वरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बद्दल नाराजी नाहीये. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी संघाची जवळीक आहे. मुख्यमंत्री स्वतः लहानपणापासून स्वयंसेवक राहिलेत, त्यामुळे ते संघाच्या मर्जीतलेत. राज्यात निघणाऱ्या मराठ्यांच्या विराट मोर्चांमधूनही मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात नाही. मोर्चेकरी राजीनाम्याची काही मागणी करत नाहीयेत. आणि अशा वेळी मागणी न करता पदावरनं पायउतार होण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी आश्चर्यचकित केलंय. माथाडी कामगारच्या मेळाव्यामध्ये त्या प्रकारे त्यांनी भाष्य केलं की मी किती दिवस राहणार हे पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं आहे, पक्ष अंतर्गत काही वाद असेल ते त्या बाबतीत मुख्यमंत्रीने खुलासा केला पाहिजे. किंवा केरळमध्ये मंथन बैठक भाजपची झाली, त्याच्यात काही संकेत देण्यात आलेले आहे की भविष्य काळामध्ये मुख्यमंत्री बदलायचा आहे. जर तसा असेल तर खुलासा करा. विरोधक राजीनामा मागत नाही, मोर्चेकरी राजीनामा मागत नाही. वारंवार मुख्यमंत्री या प्रकारे बोलत राहत आहे, याची कारणं काय हे खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. मराठा समाजाची त्याबद्दल कुठल्याही तऱ्हेची अशा तऱ्हेची मागणी नाही. त्यांच्या खुर्चीच्या विरोधात मराठा समाजाचे मोर्चे नाहीत. RSSचा तुम्हाला भक्कम पाठिंबा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये भीती न बाळगता जी मराठा समाजाच्या या मोर्चांमधून मागण्या येत आहेत त्याचं प्रामाणिकपणे निर्वहन सरकारकडनं करून घ्यावं अशीच आमची भूमिका राहील. आणि त्या दृष्टिकोनातून आमचं त्यांना शस्त्रची विनंती राहील. राज्यात एक प्रकारे सगळं सुरळीत सुरू असताना मुख्यमंत्र्यांचं हे भावनिक वक्तव्य म्हणजे विचारपूर्वक खेळलेली राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे. मराठा मोर्चांना राजकीय रंग देऊन त्यांची विश्वासार्हता कमी करणं आणि आपली खुर्ची बळकट करण्याची खेळीही यामागे असल्याचं आता बोललं जात आहे. एकूणच काय तर फडणवीसांच्या मनातली ही भीती आहे की राजकीय खेळी हे समजण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार हे मात्र निश्चित. किती दिवस मुख्यमंत्री राहायचं हे महत्वाचं नाही. एक दिवस जरी मुख्यमंत्री पदाचा. तुषार शेट्टे, TV9 मराठी. काहीतरी बदल करू शकला, काहीतरी परिवर्तन करू शकला. मराठे मोर्चे सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिली मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये हे मोर्चे काही मला हटवण्यासाठी नाहीत असं त्यांनी म्हटलं. मात्र त्यांना काही हटवण्याची मागणी कोणी केली नव्हती, त्यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली नव्हती. मात्र तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा नवी मुंबईमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी असंच आपल्या पदावरून जर तरची भाषा केली. अर्थात मुख्यमंत्री कधीही जर तरची भाषा वापरत नाहीत. आतापर्यंत ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांची पाठराखण करताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची जर तरची भाषा वापरली नव्हती. मग आत्ताच नेमकं मुख्यमंत्री अशा प्रकारची का भाषा वापरतायत, का त्यांना इतकी इन्सिक्युरिटी वाटते आणि तीही कुणाकडून, अंतर्गत की मग बाहेरून, यावर आपण चर्चा करतोय. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे, तसंच दिव्य मराठीचे पत्रकार प्रमोद चुंचवार आणि बुलंद छावाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब कुटे पाटील या चर्चेमध्ये सहभागी आहेत. अतुल लोंढे, सुरुवातीला तुमच्याकडेच. अर्थात
आतापर्यंत भाजपमध्ये ही परंपरा आहे की आंदोलन हाताळता आलं नाही तर मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री बदलला जातो. अर्थात गुजरातचं उदाहरण आपल्या समोर आहे. हीच भीती मुख्यमंत्र्यांना वाटते की मग मराठा आंदोलन हाताळण्यामध्ये मुख्यमंत्री अपयशी ठरतात असं वाटतं. नाही निखिला, आता याच्यामध्ये मोर्चाचा काही संबंधच येत नाही. मोर्चेकऱ्यांनी आपली मागणी ठेवलेली आहे. सकल मराठा समाज ज्या पद्धतीनं मोर्चे करतो आहे ते एक असा अभिनव पद्धतीचा एक प्रयोगच मानवी सभ्यतेच्या इतिहासातला दिसून येतो आहे. त्यामुळे त्यांच्यामधून कुठली मागणी आली मुख्यमंत्र्यांना हटाव अशी मागणी न येता मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्या मागण्या ज्या आहे त्या मागण्या मान्य करावा अशा पद्धतीचं येत आहे. कुठल्याही विरोधी पक्षांनी, आता आमचा मुख्य विरोधी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस, यांनी सुद्धा त्यांना कुठल्या पद्धतीचा राजीनामा मागितला नाही आहे किंवा त्यांना खुर्चीवरून दूर करावं, त्यांना पदावरून दूर करावं अशी चर्चा केली नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस ज्या दिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून 5-5 मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ अशी सातत्यानं टीका किंवा अशी सातत्यानं चर्चा जी आहे ती महाराष्ट्राच्या जे राजकीय वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये सातत्यानं चर्चा केली जाते, आपण बघितलं. मग त्यातल्या एकाला टिपून कसं नामोहरम केलं याही चर्चा आपण बघितल्या. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांनी नामोहरम केलं किंवा नाही केलं, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या चर्चा सातत्यानं आहे. मग त्या जळगावच्या संदर्भामध्ये असतील किंवा मुंबईच्या संदर्भामध्ये असतील किंवा बीडच्या संदर्भामध्ये असतील. आणि आता ही जी स्पर्धा सुरू आहे याच्यामध्ये जी चर्चा आहे किंवा आपल्याला सोशल मीडियावर थोडीफार जी चर्चा दिसते त्याच्यामध्ये कोल्हापूर विरुद्ध नागपूर असं काही सुरू आहे का? कोल्हापूर नागपूरवर मात करणार का? आपण सांगितलं की RSSचे ते फार जवळचे आहे, ते स्वयंसेवक आहे, त्यांना आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे, ते स्वयंसेवक आहेच, याच्यात काही वाद नाही. पण वाडा आणि बंगला असा सुद्धा नागपूरमध्ये एक वाद जो आहे त्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. मग याच्यामध्ये अंतर्गत असं काही आहे का? कोझिकोडेमध्ये जी केरळमध्ये जी त्यांची बैठक झाली, चिंतन बैठक, तिथे काही चिंतन होऊन गुजरात सारखं काही होणार आहे का? या संदर्भात विचार विनिमय झाला का? जसं अमित शहा आणि मोदी साहेब यांच्या ते जवळचे आहेत तसे अमित शहाची कोल्हापूरची सासूरवाडी आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेमध्ये आहे. त्यामुळे जी काही चर्चा आहे ती भाजपांतर्गत आहे, भाजपाच्या अंतर्गत विरोधामधली चर्चा आहे ती. त्यामुळे आता त्यांनाच खुलासा करावा लागेल या संदर्भातला की खऱ्या अर्थानं त्यांच्या खुर्चीला भीती आहे किंवा नाही. बरं अतुल, मी तुमच्याकडे येते पुन्हा एकदा. नानासाहेब तुम्हाला विचारते, तुमची अशी काही मराठा मोर्चाची अशी काही मागणी आहे का की ब्राह्मण मुख्यमंत्री नकोत म्हणून फडणवीस मुख्यमंत्री नकोत किंवा ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी काही तुमची मागणी आहे का? नाही, अशा प्रकारची आमची कोणतीही मागणी नाहीये. तुम्ही सुरुवातीपासून बघितलंच असाल की कोणत्याही मोर्चामध्ये मोर्चेकऱ्यांच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. त्या मागणीमध्ये असा कोणताही प्रश्न विचारलेला नाहीये किंवा अशा कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाहीये की मुख्यमंत्र्यांनी आमचं आरक्षण द्यावा नाही तर राजीनामा द्यावा. आम्ही आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत. आम्ही आमच्या मागण्या ज्या मांडलेल्या आहेत त्या लोकशाही पद्धतीने मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जे भाष्य केलेलं आहे ते अगदी एकदम सविस्तररित्या सर्वांना माहिती आहे. आणि आज जे मोर्चे आमचे निघालेले आहेत हे निशब्द मोर्चे आहेत, त्याच्यातून काही बोललंच जात नाहीये. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं हा चुकीचा अर्थ आहे. कांताताई, मग या मोर्चांचा मुख मोर्चांचा काही दबाव मुख्यमंत्र्यांवर आलाय का किंवा मग ही मुख्यमंत्र्यांना ही भीती का सतावते सारखी? नाही, मुख्यमंत्र्यांना हे जे मराठा म्हणजे क्रांती मोर्चे निघतायत त्याची जराही भीती नाही. खरं तर आपण जर पाहिलं की त्यांनी जी मुलाखत दिली त्यामध्ये सुद्धा त्यांनी मराठा समाजाचं अभिनंदन केलं की खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथम असं होतंय की एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि शांततेने आणि शिस्तबद्ध म्हणजे हे मोर्चे निघतायत त्याचं त्यांनी खरं कौतुक केलेलं आहे. आणि त्यांना भीती अजिबात नाहीये की या मूक मोर्चे जे निघतायत त्याची भीती किंवा दडपण त्यांना अजिबात नाहीये. आता बघा, तो माथाडी कामगारांचा कार्यक्रम होता आणि त्या माथाडी कामगारांच्या म्हणजे सभेमध्ये त्यांनी केलेले हे भाष्य, आता अतुलजी बोलले आणि म्हणून मग ते जवळीक, असं खरं काही नाहीये. जसे म्हणजे आमचे मुख्यमंत्री संघाच्या जवळ तसे दादा सुद्धा EBPचं काम करायचे. परंतु अमित शहाजींना सुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल इतका विश्वास आहे आणि त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहतात की तरुण तडफदार हा मुख्यमंत्री आणि ज्या पद्धती काम करतायत ते अमित शहा सुद्धा कौतुक करतात. नरेंद्र मोदींचा तर पूर्ण त्यांच्यावर विश्वासच आहे. म्हणजे वरची फळी तर पूर्णपणे त्यांच्या बरोबरच आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा आपापसामध्ये आता यांनी सांगितलं की म्हणजे गुडघ्याला बाशिंग, आता ते अतुलजींनाच माहिती कोणी बांधलं, परंतु कोणाला नामोहरम केलं वगैरे असं काही झालेलं नाही. आणि मुख्यमंत्र्यांचा सगळ्यांशी समन्वय आहे आणि त्या बारीक अशा त्यांना भीती सुद्धा नाही. अतुल लोंढे बोला.
नाही, आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधलं याच्यासाठी म्हटलं की पुण्याच्या एका सभेमध्ये ज्याच्यामध्ये विश्वजित कदम सुद्धा होते, विश्वजित कदमांनी त्यावेळेस असा संकेत दिला की लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे. असा संकेत पंकजाताईंनी अनेक वेळा दिलेला आहे की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे. आणि त्याच्यानंतरचे जे आपण बघितलेले आहे कशा पद्धतीने काय काय झालेलं आहे, टेंडर रद्द झालेले आहे, मग त्याच्यानंतरची मी चर्चेच्या संदर्भात बोललो. आता हे भाजपा या पक्षाच्या अंतर्गतली बाब आहे. मी ती फक्त जी चर्चा आहे ती चर्चा फक्त सांगितली. मी असं कुठं म्हटलं हे खरं आहे. आता कांताताईंनी सांगावं, कांताताईंना इतक्या आतमधल्या गोष्टी माहिती आहे की नरेंद्र मोदींचा त्यांना कम्प्लीट सपोर्ट आहे, अमित शहांचा त्यांना कम्प्लीट सपोर्ट आहे. मग अशा चर्चा त्यांच्या सर्कलमधनं का बाहेर येतात? अशा चर्चा वाड्यावर वेगळ्या चर्चा आणि बंगल्यावर वेगळ्या चर्चा का होतात? ते आम्हाला एक आश्चर्य आहे. कारण की आज ही महाराष्ट्रासमोर परिस्थिती अगदी उघड आहे की विरोधी पक्षांनी कोणी मागितला नाही राजीनामा. बरोबर, नक्कीच. अतुल, येते मी तुमच्याकडे. प्रमोद, अर्थात कोणीच राजीनामा मागितलेला नाहीये, विरोधकांनी नाही, मराठा मोर्चानं मागितलेला नाहीये. मग मुख्यमंत्र्यांना ही भीती का, ही हतबलता आहे मुख्यमंत्र्यांची का, मग ही एक राजकीय खेळी आहे असं वाटतं? नाही, मला प्रामुख्याने असं वाटतं की एक राजकीय खेळी आहे आणि फार विचारपूर्वक खेळलेली खेळी आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्याला सलाम करू इच्छितो. कारण असं आहे की जर एखादं आंदोलन किंवा एखादा मोर्चा जर आपल्याला त्याची ताकद गमवायची असेल तर सर्वप्रथम आपण त्याच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण करायला पाहिजे, त्याच्या प्रामाणिकतेवर प्रश्न निर्माण करायला पाहिजे आणि त्याला राजकीय रंग दिलं पाहिजे, म्हणजे त्याची विश्वासार्हता कमी होते. या त्रिसूत्रीवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे. एकीकडे ते आयोजनाच्या म्हणजे मराठा समाजाने कुठेही मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागितलेला नाही. उलट मराठा समाजाशी जी काही आमची पत्रकार म्हणून चर्चा झाली आहे त्यांचं तर मत असं की हे मुख्यमंत्री असतानाच आमचे प्रश्न सुटू शकतात. उद्या यांना हटवून जर कुणा दुसऱ्या मराठ्याला मुख्यमंत्री केला तर तो आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी आमचे प्रश्न सुटू देणार नाही आणि आमच्यात फूट पाडेल. म्हणून हाच मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे, हेच मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे, ही त्यांची पहिली भावना आहे. पण त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना मात्र असं वाटतं की जर हेच मराठी मोर्चे अशा पद्धतीने होत राहिले तर अडचण निर्माण होईल, म्हणून त्यांनी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा की मराठा समाजाच्या मागण्या वेगळ्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या ऐवजी आणि त्याच्यावर काही निर्णय घेण्याच्या ऐवजी ते याला राजकीय रंग देत आहेत. आयोजकांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. आपण जर आयोजक बघत असाल तर मराठा समाजातले सामान्य तरुण जे आजपर्यंत राजकीय प्रवाहात नव्हते ते उत्स्फूर्तपणे उतरलेले. त्यांनी प्रस्थापित नेत्यांना बाजूला केल्या, त्या बैठकांना सुद्धा ते त्यांना बोलू देत नाही, त्यांच्याकडनं अनेक ठिकाणी पैसे पण घेतले जात नाही. असं जे नवं नेतृत्व आहे किंवा जो प्रस्थापित राजकारण्यांना नाकारून आपल्या प्रश्नांमुळे पिळलेला मराठा समाज आहे त्यांना मुख्यमंत्र्याचा राजीनामा नको आहे. मी मुख्यमंत्र्यांना किंवा पुरुषोत्तम खेडे सरकारनी पण त्यांना फोन करून हे सांगितलेलं आहे, जी बातमी आहे की हा मोर्चा तुमच्या विरुद्ध नाही आहे, पण तरी सुद्धा ते त्याला असा रंग देत आहेत की हा माझ्या विरुद्ध आहे. याच्या मागची रणनीती अशी आहे की असं एकदा केलं ना तर एक सहानुभूती निर्माण होते, पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये, कॅडरमध्ये निर्माण होते. अरे आपल्या मुख्यमंत्र्याला हटवण्यासाठी मग संघामध्ये निर्माण होते, ते कामाला लागतात. आणि मराठा समाजाच्या मोर्चामुळे मुख्यमंत्री बदलणार नाही असं वक्तव्य करायला पक्षश्रेष्ठी बाध्य होतात, जे काल चंद्रकांत पाटलांनी केलं. तर खुंट हलवून बळकट करण्याची ही रणनीती आहे मुख्यमंत्र्यांची, त्यात ते यशस्वी झाले आहेत असं मला वाटतं. मात्र ही रणनीती खेळताना ही कोंडी फोडण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला हवे होते मुख्यमंत्र्यांनी, असं नाही का वाटत? तसंच अंतर्गत धोका मुख्यमंत्र्यांना आहे हे कोणी नाकारू शकत नाही आणि त्याला बाहेरचा सुद्धा सपोर्ट आहे का? अर्थात यावर पुढे चर्चा करूयात, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर स्वागत. कांताताई, मगाचपासून सगळी चर्चा चालली आहे त्यामध्ये ही राजकीय खेळी आहे असं प्रमोद यांनाही वाटतं, तसंच अतुल लोंढेंना सुद्धा वाटतं. मी येते तुमच्याकडे. नानासाहेब, तुम्हाला वाटतं की ही मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी आहे मराठा मोर्चा फोडण्यासाठी? नाही, 100% मला वाटतं. मी यांच्याशी, प्रमोदजींशी मी सहमत आहे या बाबतीमध्ये आणि त्यांनी ती खेळी खेळलेली आहे हे नक्कीच आहे. आता परंतु त्यांनी हेही लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या शेजारचं राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये पण त्यावेळेला जो पटेलांचा मोर्चा होता तो हँडल न करता आल्यामुळे त्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. कदाचित हेही कारण ह्या ठिकाणी होऊ शकतं, त्यामुळे राजीनामा देण्याची पाळी येऊ शकते असं मला वाटतं याच्यामध्ये. कांताताई, मला असं वाटत नाहीये की गुजरातचा प्रश्न वेगळा होता, ती आंदोलनं वेगळी होती. परंतु आता हे मराठा समाजाचा जो मोर्चा आहे हा खरं म्हणजे या ठिकाणी याला आंदोलन नाही म्हणता येणार, हे मूक मोर्चे आहेत. म्हणजे खरोखर कोणी बोलत नाही, काही नाही, इतकी शिस्त आहे, म्हणजे स्वच्छता. मात्र कांताताई, ही सगळी कोंडी फोडण्याचा प्रयत्न का नाही केला मुख्यमंत्र्यांनी? कोंडी फोडण्याचा प्रयत्न आपण जर मुलाखतीमध्ये ऐकलं, आता आमची जी राष्ट्रीय परिषद झाली केरळमध्ये तिथे सुद्धा हा विषय म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण हे दिलंच पाहिजे असं, म्हणजे पॉझिटिव्ह ते बोलतायत.
आणि ते देतील, म्हणजे की फार पॉझिटिव्ह आहेत मराठा समाजाच्या बद्दल, कौतुक करतायत आणि ते सकारात्मकच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे म्हणजे त्यांना भीती नाहीच आहे. आता खरं म्हणजे इतके मोठमोठे मोर्चे झाले, आपण पाहिलं म्हणजे अमरावती असेल, नगर असेल, पुणे, नाशिक, आपण सगळीकडचे मोर्चे झाले आणि अजूनही येणाऱ्या काळामध्ये फार मोठे मोर्चे निघणार आहेत काही. परंतु त्यांना भीती का वाटत नाही, त्याचं कारण की हे अत्यंत शांततेने, किंवा मराठा समाज त्यांच्यावर आक्षेप काही घेत नाहीये. मराठा समाजाच्या आंदोलन किंवा या मोर्चांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये कोणी मुळात भाषण होतच नाहीत, कोणीही भाष्य करत नाहीत किंवा त्यांच्यावर कोणी नाराज नाहीत. आता मगाशी प्रमोदनी सांगितलं की उलट काही लोकांचं तर असं मत आहे की हे देवेंद्रजी मुख्यमंत्री पदावर असतील तरच खरं म्हणजे आमच्या मागण्या मान्य होतील. त्यामुळं हे कोंडी फोडायचं किंवा हे एक राजकीय खेळी की म्हणजे या मोर्चांच्या विरोधात, खरं असं त्यांच्या मनामध्ये अजिबात नाही. उलट अतुल लोंढे, मात्र कुठलाही मोर्चा निघाला की त्याच्या काहीतरी मागण्या असतात, त्या मागण्या सरकार त्या संदर्भामध्ये विचार करतं. मात्र आज इतके मोर्चे निघाले तरी सुद्धा ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न सरकारनं केला नाही असं वाटतं तुम्हाला? एकंदरीत आता एक दोन मुद्दे मला मांडू द्या. ज्या पद्धतीने आता प्रमोदजींनी सांगितलं किंवा आता कांताताई बोलतात आहे, याचा अर्थ या मोर्चा इतके शांततेने आणि सभ्यतेने चालले आहे, तर हे आपण जसं म्हणतोय की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करताय का मुख्यमंत्री? खुंटा हलवून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करताय का? जेव्हा की ज्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहे त्या मागण्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये काही प्रयत्न करत आहेत का? नारायण राणे साहेबांनी आता काही दिवसापूर्वी टीव्हीवर येऊन सांगितलं की या संदर्भामध्ये कुठलाही प्रस्ताव एनसीपीसी कडे पाठवलेला नाही. एनसीपीसी कडे काल डॉक्टर अन्सारी एनसीपीसीचे मेंबर, त्यांचे इंटरव्ह्यू झाले सगळे टीव्हीवर, त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत कुठलाही प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवलेला नाही. सराफ यांच्यानंतर ओबीसी आयोगाला अजूनपर्यंत 2 वर्षामध्ये अध्यक्ष दिलेला नाही आहे. ज्या पद्धतीने मागणी मांडायला पाहिजे त्या पद्धतीने मागणी मांडलेली नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये, या सगळ्या दक्षिणेतल्या राज्यांमध्ये आणि काही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बॅकवर्ड क्लास म्हणून मराठा समाजाला तिथे आरक्षण आहे. मग ते कोणत्या बेसिसवर आहे? मग हायकोर्टामध्ये बाजू मांडताना अशा पद्धतीने मांडण्यात आली नव्हती का? मग फक्त एवढ्या याच्यावर सांगत जायचं की नारायण राणे समिती ही चुकीची आहे. मी आपल्याला सांगतो, जेव्हा 340 आर्टिकलचं जेव्हा चर्चा सुरू होती घटना समितीमध्ये, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की इट इज अ स्टुपेंडस टास्क. आज आपण ते करू शकत नाही. SC STच्या संदर्भामध्ये आपल्याकडे लिस्ट अवेलेबल आहे, त्यामुळे आपण ते आता लागू करू शकतो. पण मग ओबीसी म्हणजे कोण अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की त्या स्थानिक सरकारला, म्हणजे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जर असं वाटत असेल की बा ही कम्युनिटी ओबीसी आहे तर मग ती ओबीसी आहे. 1835चा म्हैसूर, तेव्हाचा म्हैसूर राज्य, आताचा कर्नाटक, त्याच्यामध्ये आणि 1935च्या कायद्यामध्ये पण असं म्हटलं होतं की अदर दॅन ब्राह्मण सगळे ओबीसी आहे. असे अनेक पुरावे जे आहे ते पुरावे दिले असताना त्या पद्धतीनं आपण मांडणी केलेली नाही आहे. आज सामान्य मराठा माणूस सामान्य पद्धतीने आणि अतिशय म्हणजे जगाला दिशा देणारी की मागण्या कशा कराव्या आणि कशा पद्धतीने आंदोलन करावे, हे मूक मोर्चे जरी असले तरी आंदोलन आहे, आंदोलन कसं करावे याचे एकाहून एक पायंडे पाडत असताना त्यांचं निराकरण कसं करता येईल, त्यांनी दिलेल्या मागण्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या मुली येऊन देतात आहे. किती आदर्श पद्धती आहे. त्या मागण्यांचा विचार त्यांनी करायला पाहिजे. त्यांची इच्छा आहे की रोडमॅप दिला पाहिजे, तो रोडमॅप देत नाही. आरक्षण कशा पद्धतीने देणार आहे त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत नाही. या महाराष्ट्रामध्ये एवढा बहुसंख्याक समाज, म्हणजे जे काही आहे ते, आता पानसरेंचं पुस्तक वाचलं की मराठा कोण, कुणबी कोण सगळं लक्षात येईल. एवढा असंतोष त्यांच्यामध्ये, एवढी गरिबी त्यांच्यामध्ये, त्यांची गरज असताना त्यांच्या त्या मुख्य प्रश्नावर चर्चा न होता मी मुख्यमंत्री असेल किंवा नसेल अशी चर्चा करणं, हे म्हणजे आता थोडंसं आम्हालाही वाईट वाटतं. कारण ते आमच्या नागपूरचे आहे, मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, त्यांनी प्रश्नावर चर्चा केली पाहिजे, त्यांनी रोडमॅप दिला पाहिजे. कुठतरी मंत्रिगट स्थापन करणार, अगदी बरोबर अतुल लोंढे, बोलवणार, मग अगदी खूप कळकळीने तुम्ही तुमचा मुद्दा मांडलात. कशाला तुम्ही आंदोलन तोडण्याच्या गोष्टी करता आणि आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नही करू नका. जे मला असं सांगायचं आहे की मी अतुलजींच्या मताशी काही अंशी सहमत आहे आणि ज्या पद्धतीनं लाखांचे मोर्चे निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती. काही मागण्या अशा आहेत, आरक्षण हा विषय तो असावा की नसावा हा वादाचा विषय. त्या व्यतिरिक्त मुद्दे आहे, कर्जमाफी मिळाली पाहिजे हा एक मुद्दा आहे. पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण मागे घ्या हा दुसरा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या मदती दिल्या पाहिजे, शेतकरी विरोधी कायदे आहे, सिलिंगचा कायदा आहे, जमीन अधिग्रहणाचा कायदा आहे, जीवनावश्यक वस्तू कायदा, हे कायदे रद्द करा. याच्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. या सगळ्या अगदी म्हणजे चंद्रपूर सारख्या शहरात जिथे आता कुणबी समाज आहे, मराठा नाही आहे, ते सुद्धा या मोर्चात सामील होत आहेत. त्यांनी तिथे जे शेतकऱ्यांची मुलं कुणबी समाजाच्या शेती घेण्यात आल्या,
उद्योगात पण आज हजारो कुणबी समाजाची जी मुलं आहेत आज नोकरीसाठी वाट बघतात, त्यांचे वय उलटून गेले. 20-20 वर्षापासून ते वेटिंग लिस्टवर आहे. हे सगळे प्रश्न घेऊन जागोजागी लोकल प्रश्नांची यादी त्याला जोडत आहे. मात्र एक 10 व्यापारी शिष्टमंडळ येऊन भेटलं की त्यांचे प्रश्न सुटतात आणि लाखांचे मोर्चे आज मराठा समाजाचे 9 ऑगस्ट पासून निघतायत. आज 2 महिने होत आले. असं असताना मराठाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मंत्री जाऊन त्यांची निवेदनं स्वीकारू शकत नाही. आझाद मैदानावर 5000चा मोर्चा आला तर मंत्री येऊन निवेदनं स्वीकारतात आणि इथं मात्र त्यांना जाऊन कलेक्टरला निवेदन द्यावं लागतं. मला असं वाटतं की सरकारनं जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती प्रश्न सोडवण्यासाठी, ती संवेदनशीलता दाखवण्यात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पूर्णतः अपयशी ठरले. कांताताई, हा मुद्दा महत्वाचा आहे. नाही प्रमोदच्या मताशी मी सहमत बिलकुल नाहीये. या ठिकाणी मुळातच जर आपण पाहिलं की मराठा समाजाचे जे मोर्चे निघतायत, आयोजनच असं आहे की ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खरं द्यायचं. यामध्ये विचार करा ना की कुठल्या म्हणजे शहरामध्ये, आता पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी निघतात, मंत्र्यांनी जाणं आणि स्वीकारणं हे याच्यामध्ये खरं नाहीच आहे, नमूदच नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांनाच द्यायचं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांपर्यंत. आता परत मी इथे या ठिकाणी सांगते की आता जी आमची राष्ट्रीय परिषद झाली, आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा या मोर्चांची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी कौतुक केलेले की असं कसं होऊ शकतं, म्हणजे हा प्रश्न की शांततेने लाखोंचे मोर्चे निघतात आणि शिस्तबद्ध निघतात, म्हणजे कसलाही काही काही मुद्दे म्हणजे केंद्र सरकारशी सुद्धा निगडीत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी ही चर्चा झालेली आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भाषण केलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की मी जे काही जे विषय घेऊन हे मोर्चे निघतायत त्या सगळ्या विषयांकडे मी सकारात्मकच भूमिका घेणार आहे, तसेच निर्णय देणार आहे आणि देणार आहेत ना ते. म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलंय, मुलाखतीमध्ये सांगितलंय त्यांनी, त्याचबरोबर तिथल्या भाषणामध्ये पण त्यांनी झटपट निर्णय घेणार हेच आहे का ते सरकार की जे 9 ऑगस्ट पासून मोर्चे निघतात आणि सप्टेंबर महिना संपत आलेला आहे तरी एकही निर्णय झाला नाही, त्या एका मागणीवर निर्णय झाला नाही. मुळात कांताताई, मुख्यमंत्री हे नेहमीच मुद्द्यांवर चर्चा करत असतात, मुद्द्यांवर बोलत असतात. आताच नेमकं काय झालं की ते मुद्दे सोडून बोलतायत आणि फक्त आपल्या खुर्चीविषयी बोलतायत. सर्वात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही चर्चेला या. म्हणजे कशासाठी चर्चा पाहिजे? चर्चेची गरज नाहीये. थेट संवाद साधतोय समाज त्यांच्याशी. चर्चेची गरज नाहीये. इथे मुख्यमंत्र्यांना निर्णय करायचा आहे आम्ही आरक्षण देऊ शकतो की नाही, कोपर्डीच्या घटनेच्या बाबतीत काय करतोय, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेटमेंट करा ना. एखाद्याने ट्विट केल्यावरती त्याच्यावरती तुम्ही लगेच प्रतिक्रिया देताय, लगेच आदेश देताय आणि आता या टायमाला समाजाने एवढी सगळी निवेदनं दिलेली आहेत, एवढा आमच्या लहान मुलींचा आक्रोश आहे, हे सगळं बघतात आहेत आणि त्या आक्रोशाच्या माध्यमातून पण ह्यांना थोडासाही कळवळा येत नाहीये. असं नाहीये ताई. तुम्ही या बाबतीत तुम्हाला या गोष्टीत मानायला लागेल. आज तुम्ही स्वतःही मोर्चामध्ये जाताय, तुम्ही बऱ्याच मोर्चांमध्ये भाग घेतलेला आहे, मी स्वतःही बघितलेला आहे तुम्हाला. त्यासाठी मी तुम्हाला हे सांगतो की ताई, आज आपल्या ज्या लहान मुली आहेत, आपल्या समाजाच्या ज्या लहान मुली आहेत, त्या आक्रोश करतात आहेत आज आणि त्या आक्रोशाला तुम्हाला जरा पण कळवळा येऊ नये का? एवढा वेळ का लागला पाहिजे मुख्यमंत्र्यांना या सगळ्या निर्णयासाठी? असं नाही झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर आपण बघितलेलंच आहे की शेजारच्या राज्यामध्ये जी घटना घडलेली आहे की बाबा मोर्चे हाताळता आले नाहीत, त्यामुळे त्या मुख्यमंत्र्याला पायउतार व्हावं लागलं. तसं होता कामा नये आणि मग परत ते खापर मराठ्यांवरती फोडता कामा नये. जे मला अतुल लोंढे यासाठी तुमच्याकडे यायचंय. कांताताई अगदी स्पीचलेस झालेले आहेत या ठिकाणी. नाही स्पीचलेस नाही झाली. मला बोलू म्हणजे असं तू म्हणजे बोलू नको की मी स्पीचलेस झाली नाही, की म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी ते सांगतात. आता जर आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं की आम्ही जिल्हा शहा जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे आणि प्रत्येक जिल्हा शहा, आणि हे सांगतात हे बरोबर आहे की खरं म्हणजे कारण ऍडमिशन मिळत नाही, म्हणजे नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही, म्हणजे मराठा समाजातल्या मुलाला 96-97% मार्क्स मिळून सुद्धा त्याला बिचारायला ऍडमिशन मिळत नाही किंवा 60-70% वाला डॉक्टर. भाजपमधल्या मराठा नेत्यांना माहिती आहे, ते स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. मात्र तरी सुद्धा जिल्हा शहा जाऊन तुम्ही चर्चा करा आणि या लोकांच्या मागण्या आपल्याला मान्य करायच्या, त्यांना न्याय द्यायचा. आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आपल्याला कळेल, मराठा समाजातल्या त्या गरीब लोकांची मनं कळतील, त्यांची वक्तव्य आपल्याला कळतील, त्यांच्या भावना आपल्याला कळतील. बघा तुम्ही फक्त व्हॉट्सअपवरती काय काय बोलतात आहेत. प्रत्येक या ठिकाणी कोणत्याच याचं पक्षाचं मी समर्थन करणार नाही, परंतु प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या बाबतीमध्ये मन कलुषित झालेली आहेत आज मराठा समाजाच्या. बरोबर आहे पाटील साहेब, परंतु या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात हे मोर्चे नाहीयेत. आता 2 वर्ष झाली आणि याला मिळालं पाहिजे, परंतु मुख्यमंत्र्यांनी काय सध्या तरी सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे मोर्चे नाहीत असं तुम्ही म्हणतात, मात्र ते बदलण्यास वेळ लागणार नाही जर आणखी आपण वेळ काढला तर. कांताताई, मी येते तुमच्याकडे, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
अतुल लोंढे, ज्या धोक्याची भीती मुख्यमंत्र्यांना वाटते ती बाहेरपेक्षा अंतर्गतच जास्त आहे. अर्थात मराठा लॉबी भाजपमध्ये सुद्धा आहे, ती थोडासा दबाव टाकते मुख्यमंत्र्यांवर, असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यामुळे त्या उद्वेगामधून आलेलं मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य आहे. नाही, आता हे कसं आहे की ती भाजपाची अंतर्गत बाब आहे आणि ती गेल्या 2 वर्षात म्हणजे 1 महिना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि 1 महिन्यानंतरच सुरू झालं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे, मला आता मुख्यमंत्री व्हायचंच आहे. आमच्या नागपूरमध्ये पण म्हणजे पूर्व विदर्भात पण 2 कॅन्डिडेट आहेत ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. तसे सगळ्या 5-7 लोक जे आहे यांच्या संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा होत आहे. त्यामुळे त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे की त्यांनी मुख्यमंत्री कोणी व्हावं, कोणाला पायउतार करावं, त्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर नेतृत्वहीन म्हणजे जगाच्या इतिहासाचा आपण अभ्यास करा, सगळ्या आंदोलनांचा अभ्यास करा, आता रिसेंटली झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करा, बाजूच्या आंदोलनांचा अभ्यास करा. इतक्या सभ्यतेनं जर एखादा समाज मागणी करत असेल आणि या समाजाच्या मागणीचं वैशिष्ट्य तुम्ही एक लक्षात घ्या, ब्युटी काय आहे की इतर समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही अपशब्द नाही, इतर समाजाला नुकसान व्हावं अशा पद्धतीची कुठली मागणी नाही आणि आमचे हे दुखणे आहे. आता आपण सिलिंग ऍक्ट बद्दल प्रमोदजी बोलले, या सिलिंग ऍक्ट मध्ये कोणाच्या जमिनी गेल्या हो? मग हे विभाजन होत होत कोणाच्या हातातून त्यांचा जो होता रोजीरोटीचा एक साधन होतं ते साधन गेलं, ते कोणाचं होतं? आणि त्याच्यानंतरही कुठलीही हिंसक प्रतिक्रिया न देता अतिशय सभ्यतेनं एकामागे एक मागणी. आता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागणी दिली तर फक्त महाराष्ट्रातल्या मराठा कुणबी लोकांनाच त्याचा फायदा होणार आहे का? जो म्हणून शेतीवर अवलंबून आहे, मग तो शेतमजूर असो, महिला असो, शेतीवर काम करणारी कोणत्याही जाती जमातीची असो, या शेतकऱ्यांना सुद्धा ते आपलं म्हणून घेत आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे की मला माहित नाही, कोण करत आहे हे मला माहित नाही, पण जो करत आहे तो अतिशय वाईट करत आहे. कोणीही कधीही म्हटलं नाही की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा. अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो गैरवापर आहे तो गैरवापर दूर केला पाहिजे, तो गैरवापर टाळला पाहिजे, अशी मागणी आहे. ही मागणी काही चुकीची आहे का? तर नाही. कोणाच्या विरोधात आहे का? तर नाही. आपण पाहिलं पुण्याच्या मोर्चामध्ये दलित पॅन्थर सुद्धा सामील झाला होता. आपल्याला नागपूरच्या मोर्चामध्ये पण अशा काही संघटना सामील होताना दिसेल. मग हे जे अमृत मंथन होत आहे, या अमृत मंथनातनं जर सगळा संपूर्ण बहुजन समाज ढळून निघत आहे आणि एकत्र येत आहेत, अशा वेळी जर मुख्यमंत्री लक्ष द्यायला तयार नसेल ह्या मागण्याकडे आणि ह्या मागण्याच्या संदर्भामध्ये एखादा रोडमॅप किंवा साधी घोषणा करायला तयार नसेल, तर मग काय म्हणायचं? आणि मुख्यमंत्री मी असेल नसेल ह्या जर चर्चा या महत्वाच्या टप्प्यावर होत असेल, तर मग जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं की ते निरो जळत, म्हणजे जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडल वाजत, निरो वॉज फिडलिंग वेन रोम वॉज बर्निंग, अशा पद्धतीची त्यांच्या संदर्भातली संकल्पना येऊ नये, अशा पद्धतीचं त्यांच्या संदर्भातलं लिखाण होऊ नये, अशी आमची सुद्धा इच्छा आहे. त्यांनी पुढे यावं. कोण मुख्यमंत्री हा सगळ्या महाराष्ट्राचा असतो, तो कुठल्या जातीपातीचा धरण्याची गरज नाही आहे. संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री होत असतो. त्यामुळे ही जी मागणी आहे ती त्या मागणीकडे त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेट करावं. त्या मागणीच्या संदर्भामध्ये काय आपल्याला सकारात्मक करता येईल ते सकारात्मक त्यांनी विचार करावा. आणि काय मुख्यमंत्री आहे नाही आहे, होतील, राहतील, ते आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. त्यांनी राहावं मुख्यमंत्री, 5 नाही 50 वर्ष राहावं, पण ह्या लोकांच्या ज्या जेवढे लोक समोर येतात त्यांच्या समस्या सोडवाव्या. अतुल लोंढे धन्यवाद. 5 नाही 50 वर्ष राहावं. नागपूरकर काय लक्षात, प्रेम लक्षात येते नागपूरकरांचं. 500 वर्ष राहता येईल. नाही अतुलजी, की तुम्ही असं म्हणताय, परंतु मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुम्ही जे मुद्दे उपस्थित करत आहात यामध्ये मुख्यमंत्री मराठा मोर्चा किंवा मराठा नेत्या किंवा मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत याच्या विरोधात अजिबात नाहीयेत. कारण त्यांनाही कल्पना आहे की मराठा समाजाचे हे जे मोर्चे निघतात त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा हा विषयच येत नाहीये. तुमच्याच काही नेत्यांनी ताई असं कसं समजायचं ताई? क्वांटिफिकेशनची प्रोसेस सुरू झाली नाही अजूनपर्यंत. कोणी अशी मागणी केलेली नाही. तुमच्याच काही नेत्यांनी हे बोललेलं आहे की अॅट्रॉसिटी रद्द झाला पाहिजे, परंतु मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये हा विषय आलाच नाही की ज्या जाचक की त्याचा जो म्हणजे दुरुपयोग केला जातोय आणि काही लोकांवर अन्याय होतोय की त्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे सुधारणा झाल्या पाहिजेत, अशीच आपली मागणी आहे. आणि त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांची चर्चा सुद्धा चालू आहे केंद्रामध्ये सुद्धा. त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगते केरळमध्ये सुद्धा त्यांनी पंतप्रधानांबरोबर चर्चा केलेली आहे. आता ते म्हणजे घोषित करतील, आता ते म्हणजे करणार नाही सकारात्मक निर्णय, मग ते बोललेच नसते मुलाखतीमध्ये किंवा तिथल्या सुद्धा भाषणामध्ये ते असे बोललेच नसते.
म्हणजे राष्ट्रीय परिषदेमध्ये अशा पद्धतीचं भाषण करणं या सरकारबद्दल असं खूप होणार problem नाही. आहे. तुम्हाला बोलतातच सांगते खूप, करत नाही काहीच नाही. अतुलजी, तुम्हाला सांगते राष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक क्षत्रिय समाजाची कमिटी आहे, मी तुम्हाला सांगते. आणि या क्षत्रिय अरे समाज 15 लाख रुपये दिले नाही अजूनपर्यंत. अरे शेतकऱ्यांना 50% आपण सांगितलं होतं एमएसपीच्या वरती 50% प्रॉफिट देऊ. 1.5% भाव वाढवले ताई 2 वर्षात 3 वेळा भाव वाढवले, 1 वेळा नाही 3 वेळा. त्यामुळे कसं आहे, तुम्ही विश्वासार्हता नसल्यामुळे निश्चिंत राहा, चर्चेला कोणी येत म्हणजे नाही आहे. हे अजिबात सुद्धा fact आहे कांताताई. आणि मनावरचं तुम्हाला याची दडपण कल्पना आहे. दूर करा. तुम्हाला आपल्याला ज्या तुम्हाला याची कल्पना अतुलजी, आहे तुम्ही ताई. पण मराठा आहात, कोणता आपल्या ज्या प्रमुख पूर्ण केला मागण्या मला आहेत सांगा. अतुलजी, आपल्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या आहेत मुख्यमंत्री नक्कीच पुऱ्या करणार आहेत. एक थोडं थांबा, ताई, लगेच मला त्यांचा एक निर्णय सांगा, ते जाहीर शेतकऱ्यांच्या करतील. संदर्भामध्ये तुम्ही 50% निश्चित तुम्ही राहा, काही profit घाबरण्याचं काही कारण 5% नाही. दिलं नाही, 1.5% भाव वाढवले कापसाचे. शेतकरी जो अतुल कापसाचा लोंढे, भाव- अतुल लोंढे, आता बघा, मी मला तुमच्याकडे राजकारण आता करायचं, मी प्रमुख वाली मराठा इतिहासात मोर्चावरून हे सगळं सुरू झालेलं आहे. बोलायचं मात्र नाहीये. गुजरातमधला पटेलांचं आंदोलन आणि हे इथलं आंदोलन, मराठ्यांचं आंदोलन, यामध्ये थोडासा फरक आहे. ते हिंसक आंदोलन होतं, हा मूक मोर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भात चर्चेची तयारी सुद्धा दर्शवली होती. मात्र चर्चा कुणाशी करायची हा मोठा एक प्रश्न होता आणि त्यामुळे पुढे हे सरकत नाहीये. मात्र या सगळ्यामध्ये मराठा लॉबी जी आहे ती सक्रिय झाली आहे, मग ती अंतर्गत असो किंवा मग विरोधामधली असो. त्यामुळे अंतर्गत धोक्याला बाहेरच्या धोक्याचा सपोर्ट मिळतोय असं वाटतं का? जी प्रबोध. नाही, मला वाटतं की मराठा लॉबीपेक्षाही आत्ता जे मुख्यमंत्री चिंतित आहेत ते जास्त ओबीसीमुळे चिंतित आहेत. कारण ज्या पद्धतीने एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून हटवण्यात आलं आहे तर आणि भुजबळांना ज्या पद्धतीने भुजबळांची तुरुंगवासात रवानगी झालेली आहे, या पंकजा तर नंतरचा भाग आहे. पण त्यानंतर ओबीसी समाजामध्ये एक नाराजी आहे की आपल्या समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. कायदेशीरदृष्ट्या ते गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर खटले चालू आहेत, हे सगळं फॅक्ट आहे. पण लोकांचं म्हणणं आहे मग तर अजित पवारांनी पण घोटाळा केला सिंचनाचा, त्याचे स्वतः पुरावे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी बैलगाडीमध्ये भरून औरंगाबादमध्ये चितळी समितीला नेऊन दिले होते. मग 2 वर्षात अजित पवार का आतमध्ये गेले नाही? कारण ते मराठा आहेत. आणि संभाजी निलंगेकर ज्यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र ठेवलं आहे त्यांना मात्र आपण कॅबिनेट मंत्री केलं कारण ते मराठा आहेत. आणि खडसेंनी जो काही गुन्हा केला आहे तो त्याची चौकशी होऊन मग जर त्या न्यायालयीन चौकशी आयोगाने त्यांच्यावर ठपका ठेवला असता मग त्यांना मंत्रिपदावरून काढणं समजू शकलं असतं. तुम्ही चौकशी समिती नेमण्याच्या आधी त्यांना मंत्रिपदावरून काढता आणि इतरांच्या घोटाळ्याची मागणी केली तर मग त्यांना चौकशी समिती चौकशी होऊ द्या आणि मग दोषी ठरले तर आम्ही त्यांना काढू. आता भुजबळांच्या बद्दल असंच चालू आहे की बा त्या पक्षामध्ये ते ओबीसी नेते आहेत राष्ट्रवादीचे म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे. अशा पार्श्वभूमीवर उद्या पंकजा मुंडेंचा पण नंबर आहे हे समजून घेण्यात पंकजा मुंडे पण हुशार आहेत आणि महाराष्ट्रातले सर्वच राजकारणी हुशार आहेत. कारण चिक्की घोटाळा हा पद्धतशीरपणे मुख्यमंत्र्यांकडूनच विरोधकांना पुरवण्यात आलाय हे पत्रकारांसह सगळ्यांनाच कल्पना आहे. आणि या अशा वेळेला ओबीसींना टार्गेट केलं जात असताना पंकजा मुंडे जलसंपदा नाही जलसंधारण विभागाच्या मंत्री म्हणून एका आंतरराष्ट्रीय परिषदेला असताना त्यांना कल्पना न देता त्यांचं खातं काढून घेणं ओबीसीचा पंख कापण्याचा भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज आहे तो लेवा पाटीदार असेल, भुजबळांचा माळी समाज असेल किंवा सर्वच ओबीसी समाज हा अस्वस्थ आहे. आणि त्यांची ताकद मराठ्यासारखं दाखवण्यासारखी एक जातीच्या नावावर एकत्र होणं सोपं असतं, समूहाच्या नावावर होणं कठीण असतं. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून पंकजा मुंडे आणि भुजबळ यांनी जी भेट घेतली आहे त्याच्यानंतर ओबीसीचा दबाव आता या सरकारवर वाढत चाललेला आहे. ते मराठ्यांचा दबाव रेजिस्ट करू शकतात कारण यावेळेचं जे मॅन्डेट आहे 2014चं हे मराठा विरोधीच होतं. म्हणजे जे प्रस्थापित मराठा नेतृत्वाला कंटाळले होते त्या मराठ्यांनी सुद्धा त्या नेतृत्वाच्या विरुद्ध मतदान केलं म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळे प्रस्थापित मराठा नेते घरी बसवण्यात आले आणि ओबीसी या अतिमराठाकरणाला कंटाळले होते. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये मंत्री होते मराठा समाजाची, इतकं अतिमराठाकरण झालं होतं त्याला ओबीसी कंटाळला होता. त्यामुळे त्याला चेंज पाहिजे होता. त्यांना असं वाटतं की आता आपल्या ओबीसींना न्याय मिळेल. पण ओबीसी खडसेंचा मुख्यमंत्री पदाचा पूर्ण दावेदारी होती, विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी फडणवीसांना त्यांनी शिकवलेलं आहे, सर्वात सिनियर होते, फायनान्स मिनिस्टर या राज्याचे राहिले. असं असताना एका ओबीसीची दावेदारी डावलून तुम्ही एका उच्चवर्णीयाला केलं, तिथून संघर्ष सुरू झालेला आहे. आणि ओबीसी मध्ये इतकी घोर निराशा आहे की त्या निराशेतूनच आणि तो दबाव वाढलेला आहे त्याची कल्पना फडणवीसांना आली आहे. मग त्यांना असं वाटतं की आज न उद्या मला या पदावर जावं लागेल अशी भीती त्यांना वाटते. त्यात मराठ्यांच्या मोर्चाचा काही संबंध नाही. ओबीसींचे आता जे मोर्चे निघणार आहेत ते त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. बरोबर. कांताताई मी येते. अतुल लोंढे बोला. नाही, मला प्रमोदजी चांगले ज्येष्ठ पत्रकार आहे, त्यांचं स्वतःचं एक विश्लेषण आहे. पण गेल्या म्हणजे 2013 पासून सातत्यानं जे आरोप करणं किंवा ते म्हणजे बैलगाडी भरून ते पुरावे नेणं वगैरे
त्या सगळ्या गोष्टीच्या न्यायालयीन लढाईमध्ये आम्ही लढत आहोत. अजितदादा पवारांचं कुठेही अशा पद्धतीनं नाव अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे आम्ही बोलू शकत नसल्यामुळे अशा पद्धतीचं विश्लेषण जे आहे ते प्रमोदजींनी करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. जेव्हा समोर जातोय सगळ्या गोष्टींना अतिशय नम्रतेने समोर जातो आहोत, त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे विश्लेषण करणं, अशा पद्धतीचे अनालिसिस करणं योग्य होणार नाही. एकनाथ खडसेच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, तो भाजपा पक्षाने अंतर्गत निर्णय घेतला असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षांतर्गत निर्णयामध्ये काही बोलणार नाही. त्यांच्यामध्ये ओबीसी वर्सेस काही ब्राह्मणवाद आहे का त्यांच्या पक्षामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये पण आम्ही बोलणार नाही. पण सर्व बहुजन समाज हा एकत्र आहे. सर्व एकत्र असताना अशा पद्धतीचे काहीतरी विश्लेषण करणं की ओबीसी समाज हा वेगळ्या पद्धतीनं मोर्चा काढणार आहे असं कुठेही कोणी कोणाच्या विरुद्ध क्रिसक्रॉस मागणी करत नाही आहे, कोणाच्या विरोधात कोणी बोलत नाही आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी जर असा प्रयत्न होत असेल, कारण आता प्रमोदजी जे बोलले त्यांच्या विश्लेषणातून असं येत आहे की ओबीसी वर्सेस काही मराठा करता येईल का, किंवा ओबीसी वर्सेस किंवा दलित तसं काही करता येईल का, आणि मग त्याच्यातून आपल्याला कुठं वाट मोकळी करून देता येईल का, असा जर प्रयत्न असेल तर तो अतिशय चुकीचा आहे. हे सगळे बहुजन समाज एकत्र आहे. मागच्या 1.5-2 महिन्यापासून या सगळ्या बहुजन समाजांनी, मराठा असेल, ओबीसी असेल, हे सगळे जे समाज आहे बहुजन समाज, या बहुजन समाजांनी मुख्यमंत्र्यांवर टार्गेट आणि भाजपवर एकी पूर्ण दाखवलेली आहे. आता गरज जी आहे, आता जी गरज आहे, हा प्रमोदजी मला एकच सांगायचं आहे की या संदर्भातल्या अशा खेळीचा जर प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न कोणी करू नये. हा पुरोगामी महाराष्ट्र जो आहे तो बहुजनांनी घडवलेला आहे. बहुजन सगळे एकत्र आहे. कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान विसरू शकत नाही, कोणी छत्रपती शाहू महाराजांचं योगदान विसरू शकत नाही, कोणी विठ्ठलरामजी शिंदे यांचं योगदान विसरू शकत नाही, कोणी सयाजी गायकवाडांचं, महात्मा फुलेंचं, सावित्रीदेवी फुलेंचं योगदान कोणी विसरू शकत नाही. या महाराष्ट्रातला हा महाराष्ट्र विवेकवादी आहे. त्यामुळे जर असा प्रयत्न कोणी करत असेल आपल्या पदासाठी, किंवा कोणी असा प्रयत्न पक्ष जर सत्तेसाठी करत असेल तर तो प्रयत्न या महाराष्ट्रातला सुजाण नागरिक जो आहे, या महाराष्ट्रात सुजाण बहुजन जो आहे तो नक्कीच हाणून पाडत. याचं उदाहरण आपण पुण्याच्या मोर्चामध्ये बघितलेलं आहे. नक्कीच. मात्र आता ही सगळी कोंडी फुटायची कशी, मुख्यमंत्री म्हणतायत की मी असेल नसेल अशा प्रकारची जर तरची भाषा त्यांची, अर्थात राजकीय खेळी असली तरी सुद्धा ही नेमकी कोंडी फुटायची कशी, नेमकं काय होणार आहे त्यावर पुढे चर्चा करूयात. शेवटच्या टप्प्यामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर स्वागत. नानासाहेब, अर्थात मुख्यमंत्र्यांनी निर्वाणीची भाषा सोडून आता या आंदोलनाकडे खूप गांभीर्यानं पाहायला हवं असं वाटतं का तुम्हाला? आतापर्यंत सरकारनं याकडे गांभीर्यानं पाहिलंच नाही असंही वाटतं का? नाही, 100%. ह्याच्यामध्ये काय चाललेलं आहे माहिती आहे काय, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करेल, आणि बाकीची जी सगळी राजकीय मंडळी आहेत ती आपापल्या परीने आपापल्या पद्धतीत आपली स्टेटमेंट चालू आहेत. कोण सांगतंय मी मराठ्यांच्या फेवरमध्ये आहे, कोण सांगतं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. अरे परंतु देणार कधी? कित्येक दिवस हेच चाललेलं आहे गेले कित्येक वर्षापासून. भले आमच्या समाजाचे नेते पण तिथे होते, आमच्या समाजाचे नेते पण वरिष्ठ पदावरती होते, ते मुख्यमंत्री होते, आणखी काय काय मंत्री होते. त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलेलं आहे? आज मुख्यमंत्री टार्गेट नाहीयेत, मात्र आता शेवटचा मोर्चा समजा झाला आणि त्यानंतर देखील सरकारने याची काही दखल घेतली नाही तर मात्र सरकार, मुख्यमंत्री टार्गेटवर येतील का? नक्कीच नाही येतील. का नाही येणार? सरकार येईल, मुख्यमंत्री येईल, राजकीय नेते त्याच्यामध्ये टार्गेटवरती येतील, सगळेच टार्गेटवरती येतील. मुख्यमंत्र्यांकडे प्लॅन आहेत, ज्याप्रमाणे खुंटा हलवून तो घट्ट करण्याचा जो प्रयत्न आहे तसा आमच्याकडे पण आहेत ना. आमचा आता प्लॅन ए आहे, आता ही सुरुवात आहे. याच्यामध्ये प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, आमच्याकडे पण प्लॅन्स आहेत ना. आमच्या संघटनामधले सगळेजण एकत्र आलेले आहेत, सर्व मराठा संघटना एकत्र आलेल्या आहेत, सर्व मराठा जेवढे काही मंडळी आहेत ती सगळे एकत्र आलेली आहे. गावागावातली शेतीवाडी वस्तीवरले सगळे शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि स्वदिलाने येतात. या ठिकाणी पक्षासारखं कोणाला आणावा लागत नाहीये ताई. या ठिकाणी माणूस आपल्या खिशातले 1000-500 रुपये खर्च करतो पेट्रोलला आणि तो मोर्चापर्यंत येतो. या ठिकाणी कोणाला आणलेलं नाहीये, कुठचंही आमिष दाखवून या ठिकाणी कोण आलेला नाहीये. प्रत्येक जणाला माहिती आहे की ही आपली स्वातंत्र्याची लढाई आहे आणि ही लढलीच पाहिजे. या उद्देशाने या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आहेत. आणि जर या ठिकाणी या पद्धतीमध्ये सगळे एकत्र आलेले आहेत तर त्याच्यासाठी प्लॅन ठरवलेलाच असेल. तो ठरवलेला प्लॅन आम्ही यानंतर उघड करू. मला थोडंसं तुमच्याकडे यायचं यासाठी, अर्थात यामध्ये कोणी नेतृत्व नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना चर्चा करण्यामध्ये किंवा हे प्रश्न सोडवण्यामध्ये अडचणी येत आहेत असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं मुळीच वाटत नाही. कारण चर्चा कोणाशी केली पाहिजे याची पुरेपूर कल्पना गुप्तचर संस्था, राजकीय त्यांची जी सगळी गुप्तचर यंत्रणा असते राजकारणातली, त्याच्यातनं त्यांच्यापर्यंत माहीत आहे. आणि चर्चा करायचा काय प्रश्न आहे, त्यांनी प्रश्न लिखित दिलेला आहे. हां, त्याच्यावर तुम्ही निर्णय घेण्याची वेळ. आता कर्जमाफी आहे, त्याच्यावर विधानसभेत चर्चा झाली आहे आतापर्यंत गेल्या 2 वर्षात. पण तुम्ही वारंवार सांगता की आम्ही कर्जमाफी देणार नाही. आज मराठा शेतकरी तीच मागणी करताय, कर्जमाफीची मागणी करताय. मराठा आरक्षणावर त्यांचा आरोप आहे की तुम्ही न्यायालयात बाजू बरोबर मांडत नाहीये.
किंवा तुम्ही घटना प्रमोदजी प्रत्येक वेळेला तेच घडलंय. घटना दुरुस्ती करू शकता तुम्ही केंद्राच्या पातळीवर, मात्र त्याच्यावर सरकार कुठलाच निर्णय घेत नाही. जातनीय जनगणनेच्या बद्दल कुठलाच निर्णय होत नाहीये. हे निर्णय घ्या, आणि हे घेणं शक्य नसेल तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चेला येणार नाही, कारण मराठा समाजाने हात पोळून घेतलेला आहे. 4 माणसं चर्चेला जातात आणि ते नेते होऊन बसतात आणि मग ते आमदारकी खासदारकी मिळवतात. तर त्याच्यामुळे त्यावेळेस यांना कोणाला चर्चेला पाठवायचं नाही, सरळ त्यांना मुख्यमंत्र्यांकडनं उत्तर पाहिजे. आता इतके मोर्चे झाले, साधारणतः राज्याच्या राजकारणाचा आमचा अनुभव असा आहे की अशा काही ज्वलंत प्रश्न असेल तर, आणि जर कोणी मोर्चेकरी बोलायला तयार नसेल तर मुख्यमंत्री स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि पत्रकारांशी चर्चा करतात आणि त्यांच्या माध्यमातून जनतेला सांगतात. आजपर्यंत मुख्यमंत्री या विषयावर त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही आणि पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेलेले नाही. तर मला असं वाटतं की त्यांना हा प्रश्न चिघळवायचा आहे, सोडायचा नाही. याच्यामध्ये काय झालं ऍक्च्युली, ज्या वेळेला सुरुवातीला या सगळ्या कोपर्डीची घटना घडल्यानंतर ज्या पुढच्या गोष्टी घडत गेल्या, त्या घडत गेल्यानंतर पहिली एक मीटिंग घेतली गेली औरंगाबादमध्ये. त्या मीटिंगला काही राजकीय लोकांना बोलवलं, आले नाही. दुसरी मीटिंग घेतली, त्यावेळेला संख्या वाढली परंतु राजकीय नेते आले नाही. तिसरी मीटिंग घेतली, त्यावेळेला संख्या आणि प्रचंड